अमृत उद्योजक मेळाव्यात उभे आहोत आपण. हा एक जो स्टॉल आहे या ताई आहेत ताई आहेत त्यांची आणि हे सर्व स्टॉलवाले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय काय दिसत आहे, एक एक वस्तू किती म्हणजे कलाकुसरीने या वस्तू बनवलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि हे सर्व देवपूजेच्या संदर्भातील सामान आहे सर्व एक एक तर सर्व आपण याच्यावर माहिती घेणार आहोत की कशासाठी आहे आणि याची किंमत काय आहे. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला उपयोगी होऊ शकते. तर महिला भगिनींसाठी खास की त्यांना पूजा वगैरे करायची असते त्यासाठी. तर ताई हे काय आहे? हे चौरंग आसन आहे. चौरंग आसन म्हणजे चौरंगावर टाकता चौरंगावर घालायचं पूजा करताना. याची किंमत काय आहे? 450 आहे. म्हणजे तुमची मेहनत आहे. कपडे आणि कपडे सुद्धा कॉस्टली आहेत. हे सुद्धा 450 सारखंच आहे. सारखंच आहे, फक्त डिझाईन आहे याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे थोडं वेगवेगळं आकर्षक वाटतं. हे कमळ आसन आहे. आपण लक्ष्मीची मूर्ती मांडायला घेतो किंवा गणपतीसाठी सुद्धा घेतो. आपण याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. भिंतीवर सुद्धा आपण लावू शकतो याला डेकोरेशनच्या रूपामध्ये किंवा कोणी. बरं, हे तुम्ही याच्या अगोदर अशा प्रकारचं कुठं पाहिलं होतं का? हो, मी हे बघितलं आणि प्रयत्न करून बघितला. हे शिवण्याचा प्रयत्न करून बघितलं. याच्यासाठी सेल झालं त्याच्यानंतर मग मी इथे आले आणि म्हटलं चला. बरं, हे आता तुम्ही फक्त पाहिलं होतं कुठेतरी स्टॉलवर दुकानामध्ये, तर कुठं पण तुम्हाला शिवणकाम वगैरे येत होतं का अगोदर? म्हणूनच तुम्ही सर शिवणकाम करते. हे तोरण आहे दरवाजाला लावायला. म्हणजे परमनंट आपण कित्येक दिवस म्हणजे चांगलं व्यवस्थित जर वापरलं. वॉशेबल आहे. वॉशेबल खराब होणार नाही. किंमत काय त्याची? याची 350 रुपये. 350. याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे. हे पण आहे पहा, तोरणच आहे. हे पण तोरण आहे. आणि हे पहा गुढी. गुढीची साडी गुढी आहे म्हणजे आपण जेव्हा गुढीपाडवा साजरा करतो त्या काठीला वगैरे खाली लावायला. हे तोरण एक डिझाईन आहे. वेगवेगळ्या डिझाईनचं तोरण आहे. याच्यामध्ये तुम्ही असं सांगू शकता का किती प्रकारचे सामान साहित्य? हे सर्व हे समईसाठी वापरणार. समय ठेवायला, दिवा ठेवायला, मूर्ती ठेवायला चांगलं. आणि हे काय आहे? हे केळीचं पान आहे. हे पण हे सुद्धा दिवा वगैरे ठेवायला तुम्ही नैवेद्य नैवेद्य पण ठेवू शकतो. हे सुद्धा नैवेद्य ठेवण्यासाठी वापरतात. म्हणजे लहान मोठं ताट वगैरे असं आपण पाहू शकतो. हे काय? ताई सांग. सुपारी आहे. सुपारी काय सुपाऱ्या छोटे छोटे बनवून खूप मेहनत लागली बनवण्यासाठी. छोटे छोटे मणी आपल्याला याच्यामध्ये. हे काय? टेबल मॅट आहे सर्व. आणि हे करंडा हळदी कुंकवाचा. अरे वा, केवढ्याच आहे? 130 रुपयाचा. आणि काही एवढी जास्त किंमताची मेहनतच आहे तेवढी आणि सहज कुणालाही शक्य होते ते. आणि हे ताटाभोवताचे तोरण आहे. ताटाभोवताला आपण ठेवू शकतो. म्हणजे कलाकुसरीने केले दिसतात. तर महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की या ज्या ताई आहे त्या सर्व भंडाऱ्यातच राहतात. ताई, तुम्ही भंडाऱ्यात कुठे राहता? खात रोड आणि विनायक विहार बाजूला. तिथे आपण यांचा संपर्क करू शकता. आणि इथे तर आता उद्या संध्याकाळपर्यंत आहे. यानंतर यांच्याशी तुम्ही तिथे संपर्क करा. यानंतर सुद्धा आपल्याला अशा प्रकारची आपण माहिती देत राहू.